श्री गुरुदेव दत्त हे श्री दत्त महाराजांचं कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात असलेले भोजनपात्र. इथे महाराजांचा खूप काळ वास्तव्य होता. इथे भोजनपात्र मंदिरात असलेले हे भोजनपात्र आजही बघायला भेटते. गुरुचरित्रात सुद्धा या ठिकाणाचा उल्लेख आहे. श्री दत्त महाराज त्या ठिकाणी असलेल्या गंगाधर नावाच्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. त्यांच्या पत्नीने आपल्या घरी महाराज भिक्षेस आलेले पाहिले. त्यांची आपुलकीने चौकशी केली. घरात फक्त कण्या शिजलेल्या होत्या. त्या वाड्याच्या कशावर हा विचार त्या करत होत्या. तिचा गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला आणि तो स्वच्छ करून त्यावरच कण्या वाढण्यास सांगितले. महाराजांनी आवडीने ते खाल्लं. घास उचलताना त्या दगडावरून महाराजांची बोटे फिरत होती. त्या बोटांचे व महाराजांनी हातात घातलेल्या माळेत असलेले शंख, चक्र, पद्मचिन्हे दगडावर उमटली. त्या दगडावर आजही महाराजांची 5 बोटे आणि चिन्हे दूध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां